आता बातमी शिवसेना पक्ष सुनावणीची आहे। शिंदेंना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीने दिलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी काल केला। फक्त विधिमंडळ आमदारांच्या संख्याबळावर पक्ष आणि चिन्ह देण्यावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। आयोगाने पक्षाची घटना किंवा इतर गोष्टींकडे लक्ष दिलं नसल्याचाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। सुप्रीम कोर्टात गुरुवारी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली। यावेळेस कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडला। निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेला महत्त्व न देता फक्त विधिमंडळातल्या आमदारांच्या संख्याबळावरून पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिलं, यावर सिब्बल यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। शिंदेंना आमदारांच्या संख्याबळाच्या आधारावर चिन्ह देणं ही एक वेगळी समस्या आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। राजकीय पक्ष खरा की विधिमंडळ पक्ष खरा यावरच युक्तिवाद झाला। शिवसेनेच्या पक्ष घटनेवरही सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद झाला। विधिमंडळ पक्ष नाही तर राजकीय पक्षच खरा असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। ज्या पक्ष घटनेवर एकनाथ शिंदे आमदार मंत्री झाले ती पक्ष घटना ते नंतर कशी नाकारू शकतात असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेच्या घटनेत सुधारणा करण्यात आली। 2018 ची घटना नाकारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोगाने विधिमंडळाच्या संख्याबळावर निर्णय दिला ही एक समस्या असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। 2018च्या पक्ष घटनेला निवडणूक आयोग असंवैधानिक कसा म्हणू शकतो असाही सवाल उपस्थित करत सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये 4 विविध खटल्यांचे दाखले दिले। केरळ हायकोर्टाचा निकाल, इंदिरा गांधी विरुद्ध ब्रह्मानंद रेड्डी, समाजवादी पार्टी, शरद यादव केस, सुभाष देसाई केसचा दाखला दिला। विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय आधी घ्यायला पाहिजे होता असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला। अपात्रतेच्या निर्णयाचा परिणाम पक्ष आणि चिन्हावर झाला असता अशी प्रतिक्रिया अनिल देसाईंनी कोर्टाबाहेर दिली आहे। आम्ही जो निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू असेल असं भाष्य कोर्टाने केलं। पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात मंगळवारी किंवा गुरुवारी होण्याची शक्यता आहे। संपूर्ण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये हे निर्णय देताना इलेक्शन कमिशनची झालेली चूक प्रकर्षाने उजेडास आलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर जिथं जिथं सरन्यायाधीश आणि न्यायाधीश विचारतायत त्या बेंचमधले, तिथे कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं, आणि त्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक, झालेली चूक ही सुधारावीच लागेल। सुधारण्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थानं आपण ती इथे देशामध्ये नांदते आहे या गोष्टीलाच कुठेतरी छेद जाईल। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिलेत। त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे। सरकार घटनाबाह्य नाही।